आगतम स्वागतम सुस्वागतम। आज दिनांक 6 जून 2026 वार शनिवार। या ठिकाणी आपण उन्हाळी फाउंडेशन वर्ग 2026च्या सांगता समारंभ तसेच आज 6 जून या दिवशी शिवराज्याभिषेक दिन या दोन्ही कार्यक्रमाच्या म्हणजे दुग्ध शर्करा योगाच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलेलो आहोत। तर सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते। त्याचप्रमाणे आज आपण 1 मे ते 6 जून हा जवळजवळ 38 दिवसांचा कालखंड संपवून हे शिबिर पूर्णत्वाकडे नेत आहोत। त्याचा सांगता समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे। प्रत्येकाच्या जीवनात हा हळवा क्षण असतो, प्रत्येकाच्या जीवनात हा हळवा क्षण असतो। आजही तसाच आहे। आजच्या या क्षणी एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू घेऊन मी उपमुख्याध्यापिका आजच्या सांगता समारंभाच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करते व आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। मित्र हो, योजलेले कोणतेही कार्य असो, मित्र हो, योजलेले कोणतेही कार्य असो अथवा कार्यक्रम ते सिद्धीस जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यास अथवा कार्यक्रमास लाभलेल्या सारथ्यामुळे जाते। म्हणून आजच्या कार्यक्रमाचे सारथ्य म्हणजे अध्यक्षस्थान। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मी माननीय श्री धनाजी सर यांना विनंती करते की त्यांनी भूषवावे। तसेच स्वप्नात ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नात ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नात ती जी की तुम्हाला झोपूच देत नाहीत, स्वप्नात ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत, पण ते प्रत्यक्षात उतरवणारी माणसं फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच असतात, हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच असतात। त्यापैकी एक म्हणजे या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणजेच माननीय श्री अधिक बाजीराव पाटील सर, मित्रप्रेम स्पोर्ट असोसिएशन बोरगाव यांचे सर्वेसर्वा। त्यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून पद भूषवावे। उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी। घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी असे म्हणणारे सर्वच पालक असतात आणि त्या पालकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी सौ मनीषा संतोष दुकानदार यांना निमंत्रित करते। अतिथींच्या आगमनाने उजळले भवन, अतिथींच्या आगमनाने उजळले भवन, दीपाच्या तेजातून येथील मांगल्याचे क्षण, दीपाच्या तेजातून येथील मांगल्याचे क्षण, बुद्धीच्या स्वरूपासही व्हावे भावपूर्ण नमन, बुद्धीच्या स्वरूपासही व्हावे भावपूर्ण नमन, संस्कृतीचा सन्मान करूयात करुणी दीप प्रज्वलन, करून दीप प्रज्वलन। या ठिकाणी शिवप्रतिमेचे पूजन होत आहे। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता। असा जिजाऊंचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता, जगात एक होता। शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर महादेव। संस्कृतीचं कर्तव्य आहे म्हणून मी या ठिकाणी विनंती करते की प्रमुख पाहुण्यांचा सत्कार तसेच पालक प्रतिनिधींचा सत्कार या ठिकाणी व्हावा। कालखंडामध्ये आम्ही ज्या काही गोष्टी घेतल्या, तुम्हाला आम्ही जे काही आश्वासने दिली ती 99% आम्ही पूर्ण केलेली आहे। ती तुम्ही तुमच्या पालकांकडून नंतर त्यांच्याकडून फॉलोअप घेऊन आम्हाला कळवू शकता की तुम्हाला आमचं शिबिर कसं वाटलं।
त्यानंतर ना विद्यार्थ्यांची इथं सोय कशा प्रकारे झाली आणि विद्यार्थी किती रमला आणि त्याला कसं वाटलं, ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या रिप्लायमधून आम्हाला देत जाल. तर मी जास्त वेळ न घेता पुढील सूत्र मी सरांच्या हातामध्ये देते. त्यांनी पुढील कार्यक्रम आपल्या हाती घ्यावा. सुरुवात करण्यापूर्वी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. दिलेल्या वेळेपेक्षा अर्धाच कार्यक्रम आपला लेट सुरू झाला, कारण ह्याला कारण होतं थोडंसं आपला हा निसर्गदेवानं अचानकच त्याचं आगमन इथं केलं ना आपल्याला थोडंसं लेट केलं. आपला हा शिबिर सुरू झाल्यापासून अगदी आजच्या दिवसापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांचं आम्ही ऑब्झर्वेशन केलं. त्या ऑब्झर्वेशनमध्ये आम्हाला असं दिसून आलं की आमचा ह्या बॅचचा प्रत्येक विद्यार्थी हा कायम काय ना तर घेणारा आणि अगदी त्यांच्या ज्या काही गुण सद्गुण आहेत हे विसरून पुढे जाणारा आम्हाला हा विद्यार्थी ह्या चालू बॅचमध्ये सापडला. आणि आमच्या ह्या टोटल 9 वर्षाच्या बॅचमध्ये पहिली बॅच अशी होती की बॅचमध्ये एकही विद्यार्थी न रडणारा आम्हाला मिळाला. प्रत्येक बॅचमध्ये प्रत्येक वेळी एखादा विद्यार्थी कायम रडायचा, अगदी पहिली 15-20 दिवस तो रडायचा. पण ह्या बॅचमध्ये असं झालं नाही की तो विद्यार्थी आमचा रडलाय. सगळे विद्यार्थी अगदी आनंदानं ह्यांनी बॅच पूर्ण केली. चालू बॅचमध्ये आम्हाला असं आढळून आलं की प्रत्येक विद्यार्थी हा त्या भाषेच्या क्षमतेमध्ये कुठंतर मागं राहिला होता. कदाचित तुमचा विद्यार्थी ज्या शाळेमध्ये त्या शाळेमध्ये असणारी विद्यार्थ्यांसंख्या किंवा शिक्षकांची संख्या आणि याच्यानुसार त्यांच्या ज्या काही उणीवा राहिल्या होत्या त्या उणीवा आम्ही जवळजवळ दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये जे काही तुम्हाला अभ्यासाची आवड लागल्या ही तुम्हाला जाणवून येईल. सोबत आम्ही ह्या चालू बॅचमध्ये एक मुलांसाठी वेगळा कार्यक्रम घेतला होता, तो म्हणजे दैनंदिन लिहिणं. तुम्ही आजच्या दिवसामध्ये काय शिकलात आणि तुम्ही आज काय नवीन गोष्ट घेतली सा ही प्रत्येक विद्यार्थ्याला नमूद कर सांगितल्या. काही अपवादक विद्यार्थी जर सोडले तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांची रोजनिशी ही पूर्ण केलेली आहे. आणि तुम्ही घरी गेल्यानंतर आवर्जून पालक म्हणून ती रोजनिशी पहा की तुमच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवस डेव्हलप होत असताना, प्रत्येक दिवस घडत असताना स्वतःमध्ये झालेला बदल त्याने कसा त्याच्या विचारातनं टिपून ठेवला आहे ते तुम्हाला जाणवून येईल. आजचा ह्या कार्यक्रमात झालेला वेळ आणि तुमची सर्वांची असणारी उत्सुकता हे जास्त न ताणता आपण माझ्या रूपरेषेतून हा कार्यक्रम न ऐकता विद्यार्थ्यांच्या तोंडून तो कार्यक्रम ऐका. आणि या ठिकाणी आपण विद्यार्थी मनोगतसाठी आपण विद्यार्थ्यांना बोलवतोय. जे मी पहिले विद्यार्थी या ठिकाणी बोलवणार आहे बोलणं घेऊन मग सत्कार. तर त्या विद्यार्थिनीबद्दल सांगायचं म्हटलं तर तिला काही द्या, अभ्यासाचं टास्क द्या किंवा ग्राउंडवरचं टास्क द्या, तर त्या विद्यार्थ्यांनी कधीच मनानं शरीरानं नाही म्हटलं नाही. तिनं त्यामध्ये सहभाग घेतला आणि अगदी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तुम्ही ज्यावेळी आईच पत्र हरवला हा व्हिडिओ बघितला असेल, आपण ज्यावेळी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केला होता, तर त्या व्हिडिओ कॉलमध्ये ती विद्यार्थिनी पळताना पडली. म्हणजे अशी पडली की जिथं कदाचित विद्यार्थी जर असता तर तो थांबला असता, त्यानं पुढचा डाव ते पूर्ण केला नसता. पण त्या विद्यार्थ्यांनी तो डाव पूर्ण केला. नुसत्या अभ्यासातली तिची ती धमक नव्हती, तर तिची ती शारीरिक क्षमता सुद्धा आम्हाला वाखाणजोग वाटली. ती विद्यार्थी म्हणजे श्रावणी सुतार, त्याला विनंती करतो तिने येऊन आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार, माझे नाव श्रावणी मधुकर सुतार. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. आज उन्हाळी वर्गाचा निरोप समारंभ आहे, त्याबद्दल मी तुम्हाला काही सांगणार आहे. आज 6 जून, गेली 35 दिवस झाला आम्ही उन्हाळी शिबिरासाठी आलो होतो. मला या कॅम्पबद्दल माझ्या काकांच्याकडून माहिती मिळाली. मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा मला पहिले 2-4 दिवस मला इथे करमले नाही, कारण की मी पहिल्यांदाच माझ्या आईपासून इतके दिवस लांब राहिले होते. पण जसे जसे दिवस जात गेले तसे मी इथे रमून गेले व मला इथे राहायला पण खूप छान वाटले. मी या अकॅडमीत आल्यापासून खूप काही शिकले. त्यामध्ये पोहणे असेल, खेळ असेल, परत व्यायाम असेल, योगा असेल, त्यासोबतच गणित. मला इथे यायच्या अगोदर गणित येत होतं, पण ते थोडंच, म्हणजे माझं गणित कच्चं होतं. पण इथे आल्यावर सरांनी ज्या काही ट्रिक्सनुसार सांगितलं आम्हाला, ते ऐकून ते आम्हाला समजून घेऊन, म्हणजे त्यांच्या सरांच्या गणिताच्या ट्रिक्समुळे आम्हाला ते व्यवस्थित समजले. आम्ही त्याचा सर सांगेल तसा अभ्यास करत गेलो. त्यानुसार आम्हाला, म्हणजे त्या माझ्या गणितात, आधीच्या गणितात आणि माझ्या आत्ताच्या गणितात खूप फरक आहे आणि त्यात प्रगतीसुद्धा झाली आहे. मला पोहायला येत नव्हते, तेव्हा या 35 दिवसामध्ये मला सरांनी पोहायला शिकवले. आणि सरांनी ज्या गोष्टी घेणार म्हणून सांगितल्या त्या सर्व गोष्टी सरांनी घेतल्या. त्यामध्ये ट्रेकिंगला जाणे असेल, पोहायला जाणे असेल, त्यासोबतच
पिक्चर दाखवणे असेल. आम्ही या 35-36 दिवसामध्ये 2 पिक्चर बघितलेत, सुपर 30 आणि राजे शिवाजी. सुपर 30 या पिक्चरमधून आम्ही 2 गोष्टी शिकल्या, त्या म्हणजे हार न मानता प्रयत्न करत राहणे व संयम ठेवणे. पुढच्या वेळेस येताना मी एकटी न येता माझ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सोबत आवर्जून घेऊन येईन. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय जे महाराष्ट्र. विद्यार्थी बोलणार आहेत ते कुठलंही भाषण आम्ही शिक्षकांनी तयार करून दिलेलं नाही. हे विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या मनाचं भाषण आहे, त्यांचं स्वतःच मनोगत आहे. दुसरा विद्यार्थी जो बोलणार आहे तो विद्यार्थी मनानं खरंच भोळा आहे. ज्या शाळेत शिकतो त्या शाळेत कदाचित त्याला असणारे त्याचे मित्र किंवा त्याचा असणारा सहवास याच्यामुळं कदाचित त्याला ज्या गोष्टी खरंच आत्मसात व्हायला पाहिजे त्याच्या वयानुसार त्याच्याकडे झालेल्या नाही त्या, पण इथं आल्यानंतर त्याच्या प्रत्येक चुकातून किंवा प्रत्येक कृतीतून ज्या काही गोष्टी त्याला घडायला पाहिजेत की ज्या गोष्टीला समाजात किंमत मिळवून देणार आहेत त्या गोष्टी आम्ही करवायचे प्रयत्न केल्या. बापाचं कष्ट आणि ते कष्ट मला माझ्या समाजासाठी आणि कुटुंबासाठी पुढे घेऊन जायचं हे कायम विचारमंत असणारं असा हा आमच्याच गावचा विद्यार्थी शमवेल पांढरबळे याला विनंती करतो त्यांना आपलं त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव शमवेल सुनील पांढरबळे. 9वी शिकत आहे. इथे मी उन्हाळी बॅचसाठी आलतो. इथे माझ्या पप्पांनी मला इथे घातलेलं. ते आल्यावर खूप काही शिकलो. इथे मी पवाय शिकलो. परत डोंगरावर ट्रेकिंगला गेलो. इथे मला खूप छान सहवास मिळाला माझ्या मित्रांचा, सर मॅडमांचा. मी दुपारी आलतो. इथे माझे पप्पा मला सोडायला आलते. मला प्रथम काही गमत नव्हतं, तरी पण मी माझे मन कसर केले व मला खूप मित्र मिळाले. इथे येण्यापूर्वी मला गणित विषय सांगितल्याप्रमाणे मला खूप कच्चा होता. मला गणितातलं काही येत नव्हतं. सरांनी मला खूप काही शिकवलं व तसेच सर्व मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता या माझ्या सर्व शिक्षकांनी मला ते सगळं शिकवलं. इथे मी स्वतःचे कपडे स्वतः धुणे, इथे स्वतःच ताट स्वतः धुणे. मी इथे आल्यापासून स्वावलंबी झालो. इथे माझे पप्पा मला म्हणायचे तू स्वावलंबी हो. मी आज पप्पांना सांगतो की मी स्वावलंबी झालोय. पाहिले आनंद कुमार यांचा सुपर 30 यातून मला संदेश मिळाला की कधीही शिक्षणात थांबलं नाही पाहिजे. त्यांनी जसे त्या गरीब मुलांना IIT कसे पास करून दिले त्यातून हा संदेश मिळाला. व दुसरा की हा राजे शिवाजी, त्यातून मला हा संदेश मिळत होता की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. युक्ती श्रेष्ठ असते. मला इथे खूप छान वाटले. हे बोलून माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थीने आमच्याकडे येणार आहे. ॲक्च्युली खरं पाहता ते विद्यार्थी आले त्याच्या बहिणीसनी आणि भावाला सोडायला अकॅडमीत या ठिकाणी, आणि इथलं वातावरण बघून इथलं जे काम आम्ही कसं करणार हे बघितलं ज्यावेळी त्या मुलगीनं, त्यावेळी तिनं निश्चय केला की मला पण आमच्या भावासोबत यायचं आहे, आणि तिनं ऑन द स्पॉट इथं तिचं ॲडमिशन केलं. सोबतच ज्यावेळी त्याला आम्ही प्रथम पोहायला नेलं, विहिरीत गेल्यानंतर ना खचून एक गुडघाभर पाण्यात गेली आणि मला पोहायचं नाही म्हणून ती रिटर्न विहिरीतून बाहेर आली. दुसऱ्या दिवशी मात्र पहिल्यांदा सर मी उडी मारणार, मग माझ्या बाकीच्या मैत्रिणी उडी मारणार. हे 8 तासानं ज्या विद्यार्थ्यांना हे 36 दिवस पूर्ण केलं ते म्हणजे आमची अकॅडमीतली सिनियर विद्यार्थ्यांनी म्हणता येईला अन्विता बुद्रुक हिला विनंती करतो की तिनं आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार, माझे नाव अन्विता अनिल कुमार बुद्रुक. मी इयत्ता 9वी शिकत आहे. मी तुम्हाला या उन्हाळ्या बॅचचा अनुभव सांगणार आहे. मी शिवजत अकॅडमीत काही गोष्टी शिकल्या, जसे की स्वतःचे कपडे स्वतः धुणे, स्वतःचे ताट स्वतः धुणे, सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, हे मी शिवजत अकॅडमीकडून शिकले. आणि श्री सरांनी आमचे 35 दिवस खूप आनंदाने घालवले आणि 35 दिवस कसे गेले हेच कळे नाही. श्री सरांनी आम्हाला ट्रेनिंगला नेले. आम्हाला पोहायला, ते मला पोहण्याची खूप भीती वाटत होती, पण सरांनी माझी पोहण्याची भीती दूर केली. श्री सरांचा विषय गणित होता. मला गणिताची खूप भीती वाटत होती, पण सरांनी गणित हा सोप्या भाषेत शिकलं. तेव्हापासून मला गणित हा विषय आवडायला लागला. आणि माने मॅडमांचा बुद्धिमत्ता हा विषय, मला बुद्धिमत्ता हा विषय आवडीचा नव्हता. मॅडमांनी बुद्धिमत्ता हा विषय सोप्या भाषेत शिकला. तेव्हापासून मला गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय खूप सोपा
लागला आणि मलगुंडी मॅडम संध्या मॅडमांनी इंग्रजी वाक्य मराठीत कसे करावे हे शिकवले आणि मला जे काही इथे ज्ञानाची शोधरी मिळाली आहे ती माझ्या आयुष्यात मी कुठेतरी उपयोग करणार आणि मी या सर्व शिक्षकांचे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर असा विद्यार्थी येतोय आमच्याकडं की ज्यावेळी त्याचं ॲडमिशन आमच्याकडे झालं त्या पालकांनी आपली अकॅडमी पाहिली नव्हती. त्यांना फक्त आपली जाहिरात आणि आपण एक जो व्हिडिओ टाकला होता की आम्ही मागच्या वर्षीच्या मुलांचा तो व्हिडिओ पाहून माझं आणि त्या पालकाची ओळख नाही तरी सुद्धा त्यांनी आपल्याला ॲडमिशन फायनल केलं होतं आणि त्यांनी सांगताना सांगितलं होतं की सर आमचा विद्यार्थी शहरात वाढला या आणि खूप आगाव आहे, आम्हाला सुद्धा दमवतो. आणि ज्यावेळी अशी ॲडमिशन येतं त्यावेळी मला सुद्धा विचार करावा लागतो की जर विद्यार्थी पालकांना ऐकत नसेल तर मला काय इथं ऐकणार आहे. आणि ज्यावेळी तो विद्यार्थी पहिल्यांदा मी बघितला जसा एखादा विद्यार्थी मार्शल आर्ट शिकल्यानंतर किंवा एखाद्या खेळामधला विद्यार्थी काटक असतो तेव्हा बघितल्यावर कळतं की हा विद्यार्थी खरंच आपल्याशी टिकणार नाही किंवा इथं कुणाला तर कामाला लावणार. असा तो विद्यार्थी आमच्याकडे आल्यानंतर ना ज्यावेळी त्याचं माझं बोलणं सुरू झालं त्यावेळी कळालं की हे फक्त कवच वर्ण कठीण आतनं हळवा विद्यार्थी आहे तो. आणि नंतर ना ज्यावेळी त्याला त्याच्या घडणाऱ्या गोष्टी जाणीव कर देत गेलो त्यानंतर तो विद्यार्थी मात्र आता एकदम मृद बनलेला आहे. आणि त्याचा दोस्तानं मात्र निम्म्यातनं घरातल्या कारणामुळे अकॅडमी सोडली पण त्या विद्यार्थ्यानं शेवटपर्यंत खिंड लढवून धरली. असा मावळ तालुक्यातील आमचा विद्यार्थी म्हणजे शंभूराज पाटील. याला विनंती करतो त्यांना आपलं मनोगत व्यक्त या ठिकाणी करायचं आहे. शंभूराज शरद पाटील. मी इयत्ता 8वी शिकत आहे. मी माझा उन्हाळी बॅचचा अनुभव सांगणार आहे. मी इथे यायच्या आधी मला फक्त 15पर्यंतच पाडेपाठ होते. इथे आल्यानंतर मला आत्ता 30पर्यंत पाडेपाठ आहे. हेच नव्हे तर मला वर्ग घन हेही पाठ झाले आहे. आम्हाला बुद्धिमत्ता माने मॅडमांनी शिकवलं. परत गणित हा विषय एकदम समजावून शीत सरांनी शिकवला. पदावली, सरासरी, नफा तोटा हे सगळे सरांनी आम्हाला ट्रिक्समध्ये शिकवलं. परत पाटील सरांनी आम्हाला किक बॉक्सिंग शिकवलं. तेव्हा आम्हाला खूप मजा आली. धन्यवाद. शंभूराजबद्दल एक सांगायचं राहून गेलं. शंभूराज हा CBSEचा विद्यार्थी आहे आणि ज्यावेळी इथं आम्ही शिकवत असताना मराठी सेमी या 2 गोष्टी एकत्र करून शिकवायचो. पण हा ज्या त्यावेळी शंका विचारायचा आम्हाला की सर ह्याला हेच म्हणायचं त्याला तेच म्हणायचं का. त्यानं त्या गोष्टी स्वतःहून समजून घेतल्या. मला तर त्या पालकांना सांगायचं आहे की ह्याच्या फक्त बुद्धीचा खुराक वाढवा आणि असे शिक्षक किंवा असे ह्याचे मित्रबरोबर शोधा की त्याला त्या गोष्टीत पुढे घेऊन जाणार. निश्चित तुमचा विद्यार्थी तुमच्या कल्पनेपेक्षा मोठं कार्य करून तुम्हाला देऊ शकतोय असा विद्यार्थी. त्यानंतर मी अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवतोय की हट्ट आणि जिद्द काय असत्या जिथं शिक्षकाने घाम फोडला जातो. पोहायला गेल्यानंतर ना जोपर्यंत सर विहिरीत आहे तोपर्यंत सर तिथंच आहे ती. आणि ज्यावेळी आपण विद्यार्थ्याला बोलवतो की आता तुला पोहायला यायचं म्हणल्यानंतर ना विहिरीवरून डायरेक्ट बांधा धूम ठोकणार की मी येणारच नाही. आता विहिरीतली पोरं सांभाळायची का ह्याच्या माग पळ जायचं हाच प्रश्न त्यावेळी आम्हाला उभा राहतो. आणि जोपर्यंत माझी इच्छा होती तो पोहणारच नाही. आणि तेवढीच खट्याळाने आपल्या हट्टाला जिद्दीला पेटणार विद्यार्थ्यांनी. आणि इतर शिक्षकांनी कदाचित तो गुण बघून त्या विद्यार्थ्याला डावलं असतं किंवा ते संघ बाकीच्या गोष्टी बंद केल्या असत्या. पण आम्ही त्या गुणाचा तिला सांगून तिच्या उदाहरणं देऊन तिला कन्व्हर्ट केली. तिचा जो जिद्दी गुण आहे तो कसा तिच्या खेळात परिवर्तन झाला पाहिजे आणि ती घडली पाहिजे विद्यार्थ्यांनी. ह्या इथून आम्ही राहिलेले दिवस तिला तिच्या लगानं घेऊन तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि ती विद्यार्थ्यांनी राहिलेल्या गोष्टी आपल्या व्यवस्थित पूर्ण केल्या. ती म्हणजे वेदिका बुद्रुक. हिला विनंती करतो तिने आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार, माझे नाव वेदिका अनिल कुमार बुद्रुक. आज उन्हाळी वर्गाचा निरोप समारंभ आहे. मी या उन्हाळी वर्गाचा अनुभव सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू का, ह्या अकॅडमीमधून कोणताही विद्यार्थी घडतो. तर आता मी माझ्याबद्दल सांगते. मला ही अकॅडमी खूप आवडली. इथे मी आल्यापासून खूप काय शिकले, जसे की लाटीकाठी, योगा, श्लोक आणि महत्त्वाचे म्हणजे गणित हा विषय मला अजिबात आवडायचा नाही. पण शीत सरांनी आम्हाला गणित हा विषय सोपा करून दिला. त्यांनी आम्हाला सोप्यापासून अवघडपर्यंत गणितचा सराव घेतला. त्यांनी काही ट्रिक सांगितले. त्या ट्रिकपासून मला गणित हा विषय आवडायला लागला. आणि सरांनी आम्हाला ट्रेकिंगला नेले, पोहायला नेले, खूप काय केले. आणि सरांनी आमचे 35 दिवस आनंदात घालवले. 35 दिवस कसे गेले हे कळूनच दिले नाही. आणि
आणि आमच्या माने मॅडमांनी आम्हाला बुद्धिमत्ता हा विषय शिकवला. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवले आणि त्याचबरोबर आम्हाला शिंदे मॅडम व मलगुंदे मॅडम यांनी मराठी व इंग्रजी हा विषय शिकवला. त्यांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने शिकवली आणि सरांनी आम्हाला बॉक्सिंगचा क्लास लावला. आम्हाला पाटील सरांनी बॉक्सिंग शिकवली. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवले आणि 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 मी शेवटचं वाक्य बोलते की मी या शिवज्योत अकॅडमीचे शीत सरांचे व इतर शिक्षकांचे आभार मानते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. धन्यवाद वेदिका. तुम्हाला त्याच्या सलग बोलण्यानं कळालं असेल की वेदिका किती डेअरिंगबाज आहे ती. यानंतर ना आम्ही विद्यार्थ्यांना बोलतो, जसं मी शंभूराचं दिलं उदाहरण, तसं की असा विद्यार्थी की त्यांच्या घरात अगदी जमीन आसमानचा आपण फरक म्हणतो, तो फरक आम्हाला जाणवला की त्याची एक बहीण आहे ती आमच्याकडेच होती. तिनं पहिल्या वर्ष अभ्यास करून नवोदयला गवसणी गाठली, ते म्हणजे विरांजली तोडकर. एकीकडं ही हुशार व्यक्तिमत्व, दुसरीकडं असं व्यक्तिमत्व की जी घरातल्या बरोबर त्यांच्या शाळेतल्या झेडपी शिक्षकांना सुद्धा रडकुंडला आणणारं व्यक्तिमत्व. तसंच इथं आल्यानंतर सुद्धा पालकांनी आम्हाला वारंवार सांगत होतं, सर अभ्यासातली प्रगती झिरवून दे, फक्त त्याला वागायचं कसं बोलायचं शिकवा, असा विद्यार्थी. आणि सुरुवातीला वाटलं की इथं आल्यानंतर ना तो काय दमवते आम्हाला समोर, असे लय विद्यार्थी घडवले. परंतु मला विचार करायला भाग पडला की ह्याला खरंच घडवायचा कसं. मग वेळप्रसंगी साम दाम दंड भेद ह्या गोष्टी वापरून आम्ही प्रथमेशला घडवला. नुसतं घडवल्यानंतर ज्यावेळी फटका लावून प्रथमेशचं गंगा यमुना ज्यावेळी डोळ्यातून यायच्या त्यावेळी त्याला सांगायचं, बाबा आपल्या बाप्पाचं कष्ट काय आहे, आपल्या बहिणीनं काय केले, बहीण कुठे आपली, आपल्याला कुठे गेलं पाहिजे, ह्या गोष्टी सांगून प्रथमेशला आम्ही घडवला. आणि बाकीचे अनुभव तुम्ही प्रथमेशच्या मुखातूनच ऐका. प्रथमेश आणि नमस्कार, माझे नाव प्रथमेश मुकुंद तोडकर. मी आज तुम्हाला काही उन्हाळी बॅचबद्दल सांगणार आहे. आम्ही आल्यावर सरांनी पोहायला व इतर काही खेळ अभ्यास शिकवले. त्यानंतर सरांनी आम्हाला गणित हा विषय खूप सोप्या पद्धतीने घालवला आणि मॅडमांनी आमचं बुद्धिमत्ता विषय घेतला. बुद्धिमत्ता विषय मला माहित होता, पण बुद्धिमत्ता विषय मला येत होता. माझे मॅडम 100 मध्ये माझ्या बुद्धिमत्ताचा गेम तरी घेतला. त्यानंतर इतर गेम ते सर्व काही तिथे सरांनी तरी घेतले. आम्हाला पोहायला, ट्रेकिंगला ते सर्व. त्यानंतर आधी पाटील सरांनी आमचं बॉक्सिंग बॅग ते कसे भरायचं ते आम्हाला सांगितलं. एवढी बोलून माझे धन्यवाद प्रथमेश. ह्या मूर्तीमागं बऱ्याच करामती आहेत त्या आणि तितकाच तो गुन्हे पण विद्यार्थी आहे. जर त्याच्या मनात घुसून जर त्याला काही सांगा, अभ्यास सांगा किंवा काम सांगा, प्रथमेश तो करायला मागपुढे बघणार नाही. आणि म्हणजे आमचा विराज बुद्रुक याला विनंती करतो, त्यांना आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. नमस्कार, माझे नाव विराज अनिल कुमार बुद्रुक. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. मी या अकॅडमीबद्दल काही 2 शब्द बोलणार आहे. मी येथे आल्यावर सरांनी आम्हाला डॉज बॉल, क्रिकेट, किक बॉक्सिंग, लाठीकाठी खेळायला शिकवले व शीत सरांनी आम्हाला गणित हा विषय शिकवला आणि माने मॅडमांनी आम्हाला बुद्धिमत्ता हा विषय शिकवला व मुलगुंडे मॅडमांनी आणि शिंदे मॅडमांनी आम्हाला इंग्रजी आणि मराठी हा विषय शिकवला व अधिक पाटील सरांनी आम्हाला किक बॉक्सिंग शिकवले व मला ताट धुवायला व कपडे धुवायला शिकलो मी व मला 15पर्यंत पाठ होते व मला 25पर्यंत पाढ झाले. मी ते माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. चष्मा हा स्वतः ठेवायचा आणि सगळ्या अकॅडमीला कामाला लावायचा, माझा चष्मा हुडका म्हणून, असा तो आमचा विद्यार्थी ईशान सुतार याला विनंती करतो. ईशानचा आणखी एक तुम्हाला किस्सा सांगतो की मला वाटत नाही ईशानला कधी ट्रेकिंग केलं या, पण डोंगरावर सुद्धा चढताना ईशान इतका भ्यायचा, 2 वेळा तो डोंगर चढून खाली उतरला. असा हा आमचा ईशान. त्याच्या भाषेतून तुम्ही त्याचं मनोगत ऐका आता. माझे नाव ईशान अर्जुन सुतार. मी इयत्ता 6वीला शिकत आहे. मी आज तुम्हाला या उन्हाळी वर्गाबद्दल भावना सांगणार आहे. पहिल्यांदा मी घरी असताना मला ताट धुता येत नव्हतं, कपडे धुता येत नव्हती.
पण जेव्हापासून मी इथं आलेलो तेव्हापासून मला कपडे धुता येत होती, ताट धुता येत होतं व चांगल्या सवयी लागल्या. आणि मी घरी कधीही दोडक्याची किंवा कारल्याची भाजी खात नव्हते. मग इथं आल्यावर मला 2-3 दिवसांनी ती भाजी खूप आवडायला लागली. आम्हाला सरांनी सकाळी 6 वाजता उठवल्यावर आमचा व्यायाम व्हायचा. व्यायाम झाल्यावर आम्ही राहिलेला अभ्यास करायचो. अभ्यास झाल्यावर आम्ही 9 वाजता नाश्त्याला जायचो. नाश्ता झाल्यावर आम्ही गणिताचा व बुद्धिमत्ताचा आणि मराठीचा तास व्हायचा. तास झाल्यावर आम्ही 12 वाजता जेवायला जायचो. जेवण झाल्यावर आम्ही 1 वाजता फनी गेम्स खेळायचो. गेम्स झाल्यावर 3चा भाताचा ब्रेक घ्यायचो. भाताचा ब्रेक झाल्यावर आम्ही पाडे लिहायचो व म्हणायचो. म्हणून झाल्यावर आम्ही 5 वाजता खाऊचा ब्रेक घेतो व खाऊन झाल्यावर आम्ही ग्राउंडवरती जातो. ग्राउंडवरती आम्ही डॉजबॉल, क्रिकेट व व्हॉलीबॉल खेळतो. खेळून झाल्यावर आम्ही आल्यावर स्वच्छ हातपाय धुतो. हातपाय धुवून झाल्यावर आम्ही राहिलेला अभ्यास करतो. अभ्यास झाल्यावर आम्ही 9 वाजता जेवायला जातो. जेवून आल्यावर रोजनशी लिहितो. रोजनशी लिहून झाल्यावर आम्ही झोपतो. हे 2 शब्द बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 शब्द म्हणतात ही क्षण आपण सर्वांना सांगितलेला आहे. त्यानं जो मुद्दा सांगितला की स्वच्छ हातपाय कसे धुवायचे असतात आणि एका मगात सुद्धा हातपाय धुवून होतात स्वच्छ, हे ईशान्य प्रयोग मी जेव्हा मुलांना सांगितलं की पाहुणे जेव्हा आपल्याला पाण्याची कमतरता असते त्यावेळी आपल्याला एका मगात सुद्धा आपण हातपाय स्वच्छ धुवू शकतो. तर इतर कोणी धाडस केलं नाही सर कसं धुवायचं असतात हे म्हणा सर मला आम्हाला डेमो दाखवा. त्याला एका मगात स्वच्छ हातपाय कसे धुतात, अगदी साबणावर सुद्धा हे डेमो त्याला लावला होता. त्यामुळे त्याने सांगितलं की स्वच्छ हातपाय आम्ही धुवून अभ्यासाला बसत असतो. इथं आल्यानंतर बऱ्याच मुलांचं काही कारणं होती की सर मला दोडका आवडत नाही, मला कारला आवडत नाही, मला कारल्याची ॲलर्जी आहे, मला कढीपत्ता आवडत नाही. मग अशा ॲलर्जीयुक्त मुलांनी सुद्धा ते आम्ही खाऊ घालून त्यांना त्याचं महत्त्व सांगितलं की प्रत्येक भाजी खाल्ल्यानंतर त्यांना काय घटक मिळतात. आणि यामुळे आमचे सर्व विद्यार्थी सर्वच भाज्या खाण्यास तयार झाले. ते तुम्ही घरी गेल्यानंतर आवर्जून त्यांना कारला दोडका जे आवडीनं खात नाहीत ते सुद्धा तुम्ही पदार्थ खाऊ घालू शकताय. त्यानंतर आमच्याकडे अकॅडमीची छोटी चुलबुली विद्यार्थिनी स्वरा पाटील आयोजन करून द्यायला विनंती करतो. तिने आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आज उन्हाळी वर्गाचा निरोप समारंभ आहे. आज उन्हाळी वर्गाचा मी अनुभव सांगणार आहे. या अकॅडमी मला येऊन खूप मजा आली आणि ही अकॅडमी मला खूप आवडली. इथे आल्यापासून मला नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटते, जसे की स्वतःची कपडे स्वतः धुणे, ताटातले अन्न राखू नये, इतरांची कसे बोलावे वागावे, इतर गोष्टी आम्ही शिकलो. आम्हाला सरांनी तसेच पोहायला बी नेले व आम्हाला सरांनी सुपर 30 व राजे शिवाजी हा चित्रपट दाखवला. सुपर 30मध्ये आम्ही एक गोष्ट शिकलो की प्रयत्न कराल तर शिकाल. हे आम्ही मनात धरून ठेवले आणि सरांनी आम्हाला सांगितले की तुम्ही प्रयत्न करत राहा. आणि आमच्या माने मॅडम आमच्या बुद्धिमत्तेच्या मॅडम होत्या आणि यांनी आम्हाला अभ्यासात पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आणि आमच्या या शिंदे मॅडम आणि मलगोंडे मॅडम यांनी आम्हाला मराठी व इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न केला आणि यांनी आम्हाला खूप अभ्यासात मदत केली आहे. व शिक्षकांचे व मी सरांचे खूप आभार मानते. ते बोलून माझे भाषण करतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद स्वरा. त्यानंतर आमच्याकडे असा विद्यार्थी तुमच्यासमोर मी बोलवतोय की प्रत्येक विद्यार्थ्यांना जोपर्यंत आपण जाणीव करून देत नाही की ही दुनिया खूप मोठी आहे, आपल्याला ह्या जगाच्या बाहेर जाऊन बघितलं पाहिजे. ज्या विद्यार्थ्याला असं वाटायचं की माझा वर्गात 2रा नंबर आला म्हणजे मी लय हुशार आहे, किंवा शाळेत फक्त लिंबू चमचा आणि बेडूकोड्या मारल्या त्यात नंबर आला म्हणजे त्या खेळात मी काहीतरी चांगलं मिळवलं असं समज असणारा विद्यार्थी. आणि ज्यावेळी आईवडिलांच्या सांगण्यातनं सुद्धा त्याला पटायचं नाही की ह्याच्यापेक्षा बाहेर काहीतरी असतं, आणि ज्यावेळी सोनारानं कान टोचावं लागतं त्यावेळी ते खरंच त्याला न दुखता त्या गोष्टी आत्मसात केला असा तो विद्यार्थी आमचा. त्याला स्वतःचा ब्रँड तयार करायचा आहे, वरद नावाचा ब्रँड तयार करायचा आहे. तुम्हाला माझ्या बोलण्यात तो कळाला असेल की विद्यार्थी पुढे मनोगताला कोण येणार आहे. मला वरदबद्दल सांगायसाठी खरंच एक गोष्ट आवडेल की ज्यावेळी मॅडम तुम्ही महत्त्वाची गोष्ट आता जे पालक नेतृत्व करतात ते आमच्या वरदच्या आईसाहेब आहेत. त्या वरदकडं जो गुण येतो होता तुम्हाला जो जाणवत होता कायम क्रॉस करणं वगैरे, मला वाटत नाही की वरद तुम्हाला आल्यानंतर आता क्रॉस करेल. एक 20% तो राहील,
जवळजवळ 60-70-80% क्रॉस करण्याचा प्रश्न घालवले आहेत आम्ही. आणि त्याच्यात जो एक स्वतःच अहंभाव होता की मी म्हणाल तीच खरं, ती बऱ्यापैकी निघून गेलेला आहे. आणि आता राहिलेल्या गोष्टी आपण वरच्या तोंडून ऐकूया. मनोगत व्यक्त करतोय आमचा ब्रँड वर दुकानदार. नमस्कार, माझे नाव वर संतोष दुकानदार आहे. मी 1 मे 2026 रोजी उन्हाळी शिबिरासाठी आलो होतो. सरांनी आम्हाला गणिताची ट्रिक सांगितली. पहिला मला गणित हा विषय अवघड जायचा. इथे आल्यावर मला गणित हा विषय सोपा जायला लागला. इथे आल्यावर मला चांगले सवय लागली. सरांनी आम्हाला पोहायला शिकवले आणि लाठी-काठी व इतर खेळ खेळायला दिले. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर त्याला बोलवणार आहे. कदाचित जर आपण शिक्षणाची व्याख्या जर करायला गेलो की शिक्षण आपण कशासाठी घेतो, तर आपल्या अर्थार्जनासाठी शिक्षण घेतो. की शिकून झाल्यानंतर ना आपल्या विद्यार्थ्यांना 2 पैसे मिळवावं, स्वतःच कुटुंब चालवावं, हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु आमच्याकडे जो विद्यार्थी आला होता त्याला जर तुम्ही पैसे मिळवायचं सांगितलं असेल, त्याला तर आता तुम्ही सोडून दिला पैसे मिळवायचा जा म्हणून, तर तो विद्यार्थी पैसे मिळवू शकतो. तर तुम्हाला एक किस्सा सांगतो या ठिकाणी. नंतर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला बोलवतो. त्याच्या आई-वडिलांच्याकडून मला हा किस्सा समजला होता. स्वतःला अगदी तटपुंजी जमीन आहे, अगदी 10-15 गुंठ्याच्या आसपासची. आणि तिने लोकांची जमीन वाटणी करून स्वतःचा उदरनिर्वाह चालू आहे. ज्या जमिनीमध्ये कणस पिकली होती, अकॅडमीची फी त्या बहादरानं ती कणस विकून इथली फी पूर्ण केलेलं आहे. इथं आलं तात्पर्य हेच आहे की आज बरीच लोक तुम्हाला फसवाय बुडवाय बसलेली आहेत ती, पण त्या तुमचा पैसा वसूल करायचं कसं त्या आमच्या विद्यार्थ्याकडे आहे. हे धड तुम्हाला कुठल्याच पुस्तकात किंवा कुठल्याच कादंबरीत मिळणार नाहीत, कुठल्याच ग्रंथात मिळणार नाहीत. ते उपजत समाजात मिळणारं स्किल त्या आमच्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे ती. आणि तो आमचा खुटवाडचा विद्यार्थी, ज्याला खरंच जनावरांचा आणि प्राण्यांचा जबरदस्त नाद आहे, त्यांचा तो अगदी जवळचा चाहता आहे. आणि जरी मला पूर्ण त्या विद्यार्थ्याबद्दल खात्री आहे, तो न जर आजपासून शिक्षण जर त्यानं आजपासून बंद केलं तर तो कधीच विद्यार्थी ह्या दुनियेवर उपास राहणार नाही, सोबतच्या 4 लोकांना उपास ठेवणार नाही. मूळचंच हे ज्ञान तेवढा असणार आमचा विद्यार्थी. त्याच्या भाषेत त्याचं मनोगत व्यक्त करायला येतो, तो म्हणजे आमचा विद्यार्थी कार्तिक चौगले. त्याला विनंती करतोय आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव कार्तिक चौगले. मी इयत्ता 9वीत शिकत आहे. मी आज शिवजोत अकॅडमी चिकुर्डे येथे. आज आमचा निरोप समारंभ आहे. यावर्षी 4 सप्टेंबर शांततेने ऐकून घ्या. मी तर पहिले 2-3 दिवस आलो, तिथे मला गमलं नाही. मी घरी गेल्यावर घरी बसलेलो तेव्हा प्रथमेशचे पालक आले आणि मला समजून सांगितले व ते मी ऐकले आणि मला इथं आणून सोडले. मी तरी पण गमलं नाही म्हणून मी आणि गप बसलो. मग आणि थोडे दिवस गेल्यावर मला गमायला चालू झालं व मला शीत सरांनी गणित विषय मला आवडत नव्हता, तरी पण त्याने मला आवडण्यासारखी गणित दिली व त्यांची ट्रिक वापरून मला गणित सोडवा दिली. व माने मॅडमांनी मला बुद्धिमत्ता विषय खूप आवडत होता, त्यामध्ये आणि त्यांनी चांगले शिकवले व त्यामध्ये खूप आवडला. त्यानंतर शिंदे मॅडमांनी मराठी विषय हा मला आवडत होता खूप, व त्यांनी आम्हाला विरामचिन्ह, वाक्यप्रचार कुठं वापरायचं, काळ कोणता ते शिकवले. व त्यानंतर मलगोंड मॅडमांनी इंग्रजी मला येत नव्हतं, तरी पण त्यांनी शिकवली. दररोजच्या वापरातील शब्द कसे वापरायचे, काय करायचं, एवढं बोलून मी माझ्या भाषण संबोधित. जय हिंद, जय महाराष्ट्र. पद्धतीनं माशाच्या पिलाला पोहायला शिकवावं लागत नाही. अगदी त्याच पद्धतीनं वडिलांच्या व्यवसायात स्वतः खांद्याला खांदा लावून काम करणारा, अभ्यासाची नावड शिक्षकांच्यामुळे आणि मित्रांच्यामुळे झालेला असा आमचा एक विद्यार्थी आता तुमच्यासमोर येतोय, ज्याचं इस्लामपुरात वास्तव आहे आणि वडिलांचं हॉटेल आणि कॅटरिंगचा व्यवसाय. त्यामध्ये हॉटेलमध्ये आलेल्या गिरायकाला अगदी आपल्यातील असणारा माल कसा समजून सांगायचा आणि कसा त्याला सर्व्हिस द्यायची, हे गुण वडिलांच्याकडे आत्मसात घेतलेला आमचा विद्यार्थी ओमराजे देसाई याला विनंती करतो की त्यानं आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. माझे नाव ओमराजे प्रदीप देसाई. मी इयत्ता 5वीमध्ये शिकत आहे. या शिवज्योत अकॅडमीमध्ये आल्यावर मला गणिताची ट्रिक शिकवली शीत सरांनी आणि मला बुद्धिमत्ता विषय माहीत नव्हता. तो बुद्धिमत्ता विषय माने मॅडमांनी शिकवला आणि शीत सरांनी
अजून एक नवीन क्लास चालू केला, तो किक बॉक्सिंगचा. ह्या पाटील सरांनी किक बॉक्सिंग शिकवली आणि खेळू. या संपूर्ण बॅचमध्ये आम्ही एक आदर्श विद्यार्थी निवडलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना आम्ही काही टास्क दिलं होतं त्यांना आम्ही सुरुवातीला सांगत होतो की आम्ही संपूर्ण तुमच्या महिन्याभराचं निरीक्षण करून आम्ही आदर्श विद्यार्थी काढणार आहे. सुरुवातीच्या रेसमध्ये आमच्याकडे 4 विद्यार्थी होते, त्यानंतर ना एक विद्यार्थ्याला कमी होत गेला आणि एकच विद्यार्थी असा राहायला शिल्लक की आम्ही दिलेल्या प्रत्येक टास्कमध्ये शेवटपर्यंत विद्यार्थी टिकला. पोहणे, ट्रेकिंग, किक बॉक्सिंग, मैदानी गेम, फनी गेम्स, अभ्यास आणि ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही ज्या 4 विद्यार्थ्यांना एक्स्ट्राचा लोड दिलता तो लोड सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केला आणि त्यातून एकच विद्यार्थी शेवटपर्यंत टिकला आणि त्या विद्यार्थ्याला ह्या ठिकाणी आजचा आदर्श विद्यार्थी बक्षीस जाते. तो विद्यार्थी म्हणजे आमची सर्वांचीच लाडकी श्रावणी सुतारीला विनंती करतो ना आपला आदर्श विद्यार्थी बक्षीस या ठिकाणी घ्यायचा आहे. निरोप हा शेवटच्या क्षणाला घेतला जातो ना. आपण काही एकमेकांचा निरोप घेणार नाही. आपण सर्वजण एकमेकांच्या संपर्कात राहणार आहोत आणि राहूयात आणि त्याच्या सहाय्याने आपण एकमेकांची प्रगती करूयात. या निमित्तानं मला फक्त एकच आमच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना पण सांगावंसं वाटते की झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात. झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात. ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा. ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवावा. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि यानंतर ना सर्वजण वाट बघतोय की आपण प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनाची. तर मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मी स्टेजवरचा माणूस नाही, मी ग्राउंडवरचा माणूस आहे, त्यामुळे मला जास्त बोलता येत नाही. फक्त मी सर्व पालकांना एवढंच सांगेन की तुम्ही विद्यार्थ्यांना खेळाबरोबरच म्हणजे अभ्यासाबरोबरच खेळही कंपल्सरी करा. त्यांना घरचंच पौष्टिक आहार फक्त द्या. तुम्ही बाहेरचं दुकानचं जे म्हणजे कॅडबरी, कुरकुरे, नूडल्स हे जास्त जे देता ही फक्त तुम्ही देऊ नका. घरचंच काय असेल ते सगळ्या पालेभाज्या, अंडी, मटण कोण खात असतील ते, कडधान्य हे असलं द्या. हेनंच तुमच्या आत्ताच्या म्हणजे आत्ताच्या मुलांचा जास्त करून फायदा होणार आहे. आणि हे आत्ता कॅम्पमध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सरांनी मला इथं सुजाता अकॅडमीवर बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी वरद दुकानदाराची मम्मी. मला ह्या अकॅडमीबद्दल आमच्या पाहुण्यांच्याकडूनच कळालं की मुलाचा 1 महिन्यासाठी घालायचा आहे कॅम्पला आणि त्यामध्ये मुलांशी बोलायचं नाही,
भेटायचं नाही. मला पहिल्यांदा वाटलं की मला जमणार नाही. मग मी शिवज्योत अकॅडमीला भेट दिली आणि माझा मुलगा कसा आहे हे मी सरांना सांगितलं. आणि मी राहू शकेन का नाही मुलांशिवाय हे मला माहीत नव्हतं. आणि सरांनी मला सांगितलं की ह्या मुलग्याच्यात काय कमतरता आहे ते मी म्हणजे शोधीन आणि त्याच्यावर मी म्हणजे त्याला सांभाळून घेईन असं सांगितलं. आणि नंतर मग काय सरांनी मग व्हिडिओद्वारे म्हणजे आपल्या अकॅडमीमध्ये काय काय होतं याचे सगळे व्हिडिओ जे पाठवले त्याची मी आवर्जून वाट पाहायची. आणि म्हणजे नेमकं काय मुलं करतायत याच्याबद्दल मला उत्सुकता असायची. कुठले कुठले खेळ खेळले जातात, अभ्यास व्यवस्थित करतायत का नाहीत. तर सरांनी जसं सांगितलं तसं म्हणजे करून दाखवलं आहे. आणि मला असं वाटतंय की मुलांच्यात प्रगती ही खूप दिसून येते. आणि म्हणजे सांगायचं म्हणजे की माझा मुलगा आल्याबरोबर माझ्या पाया पडला. हे मला म्हणजे वाटलंच नव्हतं की असा काही रिस्पेक्ट होईल की मुलं देऊ शकतात. आणि सरांनी हे करून दाखवले. आणि सरांची अकॅडमी ही अशीच मोठी होत जाऊ दे अशीच माझी इच्छा आहे. आणि खूप म्हणजे खूपच अकॅडमी खूप छान आहे. एवढंच बोली. मी वैशाली मधुकर सुतार, कुंडलवाडी, श्रावणीची मम्मी बोलत्या. आज गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. खरोखरच गुरुशिवाय हे ज्ञान मिळत नाही. आणि ही मुलं कशी घडली, आपण त्यांना काय सांगून गेलतो आणि खरोखर त्यांच्यात फरक पडला आहे. आणि हे खरोखर म्हणजे मुलांच्या चेहऱ्यावरनं आज मुलं इथं 1-2 शब्द जरी बोलायला आली तर त्यांना इतकं भरून आलंय. आपण आपलं प्रेम कमी पडतंय, पण सरांनी त्यांना आईवडिलांची माया देऊन सरांनी ते सिद्ध करून दाखवलंय. खरोखर म्हणजे बाहेर ठेवलं तरी म्हणजे सर इतक्या प्रेमानं वागू शकतात. आणि माझ्या इतका तर ताप मॅडमनं कोणी दिला नसेल. मॅडम थोडं तरी मला बोलायला द्या. किंवा मी धाडस केलं की माझ्या मुलगीला म्हणजे ती कुठंच राहिली नाही बाहेर. आणि तिला म्हणजे ती घडली पाहिजे. तिला मी कुठं म्हणजे पुढच्या दृष्टिकोनातून तिला मी कुठे जरी घातलं तर ती घडली पाहिजे असं मला वाटत होतं. पण ती राहिली पण मीच राहीना असं झालं मला. म्हणजे इतका मी त्यांना त्रास दिला. म्हणजे किती 8-9 वाजता सुद्धा मी फोन करून त्यांना दमवायची, मॅडम जरा म्हणजे 1-2 मिनटं तर बोलायला द्या. पण नाही, मला मी जे ठरवलं होतं तसं त्यापेक्षा पण मला खूप मिळालं. आणि आमच्या म्हणजे दिरांचा मुलगासुद्धा म्हणजे त्याच्या बाबतीत सुद्धा इतका मला वाटत नव्हतं एवढा फरक पडेल. तो पण खूप छान घडला आहे. आणि म्हणजे त्यांचं पप्पा इतकं त्याच्यासाठी एवढा प्रयत्न करतात की म्हणजे त्याची कुठली ॲक्टिव्हिटी त्याला म्हणजे हे करत नाही, चुकवत नाहीत. म्हणजे त्यात तो हे झाला पाहिजे, पण त्याच्याकडनंच ते प्रयत्न कमी पडतात. म्हणून मी त्याच्यासाठी म्हटलं हिला पण मी ठेवायचा निर्णय घेतला. पहिला जर असं वाटलं मला मी काही चुकीचं केलं का, म्हणजे मला धाडस मी केलं एवढं खरं, पण मी चुकीचं केलं का काय. पण नाही, मला खरोखर आज म्हणजे इथं अकॅडमीचं सार्थक झाल्यागत वाटतंय. किंवा माझी मुलं घडली सर्वच ह्या मुलांच्याकडे बघून. इथं जी मुलं इथं 2-2 शब्द बोलली आणि ते खरोखर म्हणजे त्यांना इथं आलेले इतके त्यांनी भावूक झाले. मुलांच्या डोळ्यात आपोआप पाणी आलं. म्हणजे आज ती सोडून जाणार म्हणून का ते म्हणजे त्यांना माहीत होतं मुलांना. म्हणजे मला पण इथं आल्यावर इतकं भरून आलं म्हणजे मी अश्रूच रोखू शकले नाही मुलांना बघितल्यावर. नाही, खरोखर सरांनी इतकं छान त्यांना म्हणजे आईवडिलांचं प्रेम दिलं आहे. सर खरोखर आभार आहे सगळ्यांच्या पालकांच्या वतीनं. आणखी आम्ही सर्व म्हणजे श्रावणी ईशानच्या मार्फत एक तुम्हाला गिफ्ट आणल्या, कारण तुम्ही मुलांना दिलं. आमच्याकडून पण तुम्हाला एक छोटीशी गिफ्ट तुम्ही घ्यावी अशी काय अपेक्षा आहे. सरकारने थोडंच 5 मिनिटं ऐकून घ्यायचं आहे, कारण कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद झालेला आहे. तर आज 6 जून 2026 शिवज्योत अकॅडमीचे कुर्डेच्या फाउंडेशन वर्गाचा सांगता समारंभाचा कार्यक्रम अतिशय छानरित्या पार पडलेला आहे. या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रमुख उपस्थिती माननीय आदित्य पाटील सर. आणि आज माझं सुद्धा म्हणजे असं विद्यार्थ्यांच्यासारखं भरून आले. काय सांगायचं तुम्हाला की पालक प्रतिनिधी म्हणून दुकानदार मॅडम यांनी वेळ काढून आम्हाला वेळ दिला आणि
आमच्या विद्यार्थ्यांना थोडंफार मार्गदर्शन केलं याबद्दल मी आमच्या संकुलातर्फे त्यांचं मनापासून आभार मानते. आणि त्याचबरोबर आमच्यावर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक विषय म्हणजे आमच्यावर विश्वास दाखवून तुम्ही तुमची पाल्य आमच्या विश्वासावर 31-35 दिवस आमच्या सोबत ठेवले, त्याबद्दल अशा ह्या आदर्श पालक वर्गाचं सुद्धा मी आमच्या संकुलातर्फे आभार मानते. आणि सगळ्या विषयाचा गाभा म्हणजे आमचे विद्यार्थी. खरं तर मला बोलायला सांगितलं तर आमच्या ह्या विद्यार्थ्यांच्यावरती मी 2 ते 3 तास सहज बोलेन. एवढं छान बॉन्डिंग आमच्या आणि या मुलांच्या मध्ये झालेलं आहे. एक वेगळी आठवण आम्हाला ह्या मुलांनी करून दिलेली आहे. खास करून सांगायचं झालं तर एवढी हळवी आणि सालस मुलं आहेत. तुमच्यापाशी सुद्धा म्हणजे पालकांच्या समोर सुद्धा व्यक्त झालेली नाहीत. अशा काही गोष्टी काही मुलं आमच्या सरांच्या समोर व्यक्त झालेल्या आहेत. त्यांनी अगदी मनातलं आमच्या सरांना सांगितलेलं आहे. मग म्हणजे एक 30 दिवस आमच्या सरांनी किंवा आमच्या संकुलाने त्यांना काय दिलं असेल. काल थोडीफार आमची चर्चा झाल्यानंतर आता आभार प्रदर्शनाला मला पाठवलेलं आहे, पण मला राहवं झाले की हे तुम्हाला सांगावं की ही जी मुलं आहेत ती एवढी गुंतलेली आहेत आमच्यात. ती सांगताना त्यांच्या डोळ्यातनं पाणी येणं, रडणं ही आता आम्हाला घरी जावं लागणार आहे. कदाचित असं सुद्धा असू शकतं की ती रडलेली आहेत किंवा त्यांना असं एकदम असं सकाळपासून त्यांना फिलिंग झालेली की आज आम्ही जाणार. मग सगळ्यांनी सर आम्हाला तुमचे फोन नंबर द्या, मॅडम आम्हाला तुमचे फोन नंबर द्या. एका वहीच्या पानावरती ते फोन नंबर वगैरे त्यांनी लिहून घेतलेले आहेत. आम्हाला सुद्धा अस्वस्थ वाटायला लागले सकाळपासून की एवढं एक असं कुटुंब आमचं तयार झालेलं होतं या 30-35 दिवसात. अतिशय सालस आणि अतिशय अशी एकदम अशी काय सांगावं आता माझ्याकडे शब्द कमी पडायला लागले असे विद्यार्थी तुम्ही आम्हाला दिलेले होते. आमच्या परीने आम्ही त्यांच्यावरती काम केलेलं आहे, त्यांच्यामध्ये आम्ही गुंतत गेलेलो आहे. पण एकदम असं संस्कारापासून ते अभ्यासापर्यंत आम्ही सगळं घेतलेलं आहे. आणि त्याच विद्यार्थ्यांनी 35 दिवस आम्ही प्रेमानं रागानं जे काही बोललो असेल ते त्यांनी सोसलेलं आहे, सहन केलेलं आहे. आवडीची नावडती भाजी खाल्लेली आहे. अशा ह्या विद्यार्थ्यांचं सुद्धा मी आपल्या शिवज्योत अकॅडमी चिकोडी कडून आभार मानते. हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.